नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधवांच्या मनात पडलेला एक प्रश्न आहे, आपल्याला 100% आरक्षण मिळालं का मातीत गेलं? म्हणजे याचा अर्थ मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे की नाही, हा सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे। आपण त्याच्यावरच आज चर्चा करणार आहोत। सगळ्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे, कारण सगळ्यांच्या मनातला प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे। कारण मराठा समाजाला जे काही राज्य सरकारने 10% आरक्षण दिलं आणि ते उच्च न्यायालयामध्ये गुणरत्न सदावर्तेने याचिका दाखल केली आणि दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटलांचा लढा चालू आहे, संवाद बैठका चालू आहेत, जेणेकरून त्यांचा लढा कोणता आहे, मराठ्यांना कायमस्वरूपी 100% कायद्यात टिकणारा आरक्षण म्हणजेच नेमकं कोणतं, ते आहे कुणबी प्रमाणपत्रावरून। कारण सगळे सोयऱ्याच्या अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करणं हा त्यांचा अट्टहास आहे। कारण मनोज जरांगे पाटलांनी 100% मराठ्यांच्या बाजूने लढा लढवलेला आहे आणि तो कुठेतरी 100% टिकणारा आरक्षण मागतायत आणि दुसऱ्या बाजूला 10% आरक्षण जे काही दिला आहे राज्य सरकारने आणि त्याच्या विरोधात गुणरत्न सदावर्तेने याचिका दाखल केली 10% आरक्षणावरती आणि ती याचिका दाखल करणारा एक वकील आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे। कारण विधानमंडळामध्ये जेव्हा तुम्ही हे पारित केलं त्यावेळेस काही वकील असतील ते तुम्हाला सल्ला देत असतील, मग एवढे वकील हुशार वकील असतील, ते हुशार वकील सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे सल्ला देऊन हा जर कायदा पारित करून 10% आरक्षण देत असतील तर मग मला सांगा, एखादा वकीलच याचिका दाखल का करतोय? कुठेतरी कायद्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो हे ते गुणरत्न सदावर्तेला माहिती आहे, म्हणून त्याने याचिका दाखल केली। कारण त्याला माहिती आहे 50% मर्यादा ओलांडल्यानंतर आरक्षण टिकते का नाही टिकत। कारण याच्या विरोधात याचिका दाखल केली आणि त्याचा सुद्धा निर्णय बघितला असेल, कालच्या काल दिलाय का नाही दिला, ते कुठेतरी लांबणीवर टाकण्याचा पर्याय निवडला असेल कदाचित येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी। इथं बघितलं असेल, ज्याची सत्ता ते काही पण करू शकतात। या ठिकाणी बघितलं असेल, राज्यामध्ये जे काही आता निर्णय देणार आहेत 10% आरक्षणाबद्दल, म्हणजे त्याला स्थगिती द्यायची का नाही द्यायची याचा निर्णय येणाऱ्या 10 एप्रिलला होणार आहे। म्हणजे 10 एप्रिल पर्यंत आपल्याला वाट बघावं लागणार आहे। आणि दुसऱ्या बाजूला लोकसभेच्या आचारसंहितेची सुद्धा तारीख जवळ आलेली, लोकसभेच्या आचारसंहितेची तारीख लागू झाली तर मग कुठल्याही प्रकारचा सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाबद्दल कायदा करता येणार नाही, हे स्पष्टरित्या राज्य सरकारला सांगता येईल आणि मराठा समाजातील व्यक्तींच्या प्रश्नांचं उत्तर त्यांना मिळून जाईल की आचारसंहिता लागली, आम्ही निर्णय घेऊ शकत नाही, मराठा समाज शांत बसेल। मग मराठा समाजाला आतापर्यंत माहिती आहे की 5 वर्ष झाले की आरक्षणाचा मुद्दा गाजतो आणि आमचा उपयोग मतदानासाठी केला जातो। मग मतदानासाठी केला जातो, किती दिवस मतदान करू आम्ही या नेत्यांना, जेणेकरून मराठा आरक्षण आम्हाला कधीच मिळालं नाही आणि तो कधी मिळणार आहे? कायमस्वरूपी टिकणारं जे काही आरक्षण आहे ते 50%च्या मर्यादेतलं आहे, हे मनोज जरांगे पाटलांनी माहिती आहे। त्यांचा दुसरा तिसरा कुठल्याही प्रकारचा लढा नाहीये, कारण त्यांनी कुठल्याही प्रकारचे 48 उमेदवार लोकसभेसाठी निवडणुकीसाठी उभे केले नाहीत किंवा स्वतःही उभे राहिले नाहीत। त्यांचा एकच लढा आहे, प्रत्येक संवाद बैठकीमध्ये बघितलं असेल, सगळे सोयऱ्याच्या शब्दाविषयी दुसरा कोणताच शब्द नाही त्यांचा। सगळे सोयऱ्याची अंमलबजावणीसाठी कायदा करा हाच शब्द त्यांचा प्रत्येक संवाद बैठकीमध्ये आहे। मग मनोज जरांगे पाटलावर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात, ग्रामीण पोलीस स्टेशन असेल, शहरी पोलीस स्टेशन असेल, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात। म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलावर गुन्हे दाखल खूप सारे होत आहेत। त्यांचं षड्यंत्र माहित नाही नेमकं कोणत्या प्रकारचं आहे, पण मराठा समाजातील व्यक्तींची फूट कशी पाडायची जेणेकरून 10% आरक्षण दिलं, हे प्रचार आणि प्रसार करायचं। पण मराठा समाजांनी बघितलं असेल, याच्या अगोदर जे बॅनर लावले होते गावबंदीचे, ते गावबंदीचे बॅनर सुद्धा काही हटवले आहेत, फाडले आहेत, कोणी काढून टाकले आहेत। म्हणजे याचा अर्थ गावबंदीचे बॅनर काढले, पण लोकांनी आता घरांच्या समोर त्यांच्या भिंतीवर बॅनर लावलेले आहेत, मी मतदार आणि मीच उमेदवार। म्हणजे याचा अर्थ काय, तर प्रत्येक लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जर प्रत्येक हजाराच्या पटीत फॉर्म गेले तर याचा अर्थ तो मतदार पण असेल आणि एक उमेदवार पण असेल। म्हणजे येणाऱ्या लोकसभेमध्ये तुम्हाला हजाराच्या पट्टी तर संख्या दिसणार। याचं कारण काय, तर येणाऱ्या इलेक्शनच्या अगोदर याचा निर्णय होणं कुठेतरी गरज आहे। मग राज्य सरकारने याची दखल घ्यावी, जेणेकरून सध्या तुमचं लक्ष आहे तुमच्या सत्तेकडे। कारण लोकसभेची निवडणूक आली तर लोकसभेच्या जागा कोणाला किती मिळणार, कोणाची जागा चांगल्या कायमस्वरूपी टिकणार, याच्याकडे सगळ्यांचं लक्ष, म्हणजे तुमच्या याच्याकडे निर्णय घेण्यासाठी खूप वेळ आहे। तुम्ही बघितलं असेल, दे दनादन सध्या राज्य सरकारने निर्णयाचा धडाका सुरू केलाय। जवळपास 61 निर्णय तुमचे तात्काळ लागू होतात। इथं बघितलं असेल, जे काय तुम्ही 61 निर्णय घेतले ते याच्या अगोदर घेतले असते तर चांगली गोष्ट झाली असते, पण लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी घेतले। याचा अर्थ काय, तर लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार आणि प्रसार सुरू झालाय। कारण या ठिकाणी जे काय आता सध्या निर्णय होतात, 61 निर्णय तुम्ही बघितलं असेल, येत्या 2-3 दिवसामध्ये 61 निर्णय राज्य मंत्रिमंडळामध्ये होतात। हे काय तुम्हाला साधारण गोष्ट वाटते का? नाही। मग याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही का? मराठा समाजाला अशाच प्रकारामध्ये गरिबीमध्ये ढकलून त्यांचा मृत्यू घडून आणण्याचा प्रयत्न चालू आहे का? म्हणजे या ठिकाणी त्या व्यक्तीने असं वर येण्याचा प्रयत्न करायचा आणि नंतर खाली जायचं। म्हणजे या ठिकाणी 16% आरक्षण दिलं, ते लगेच काढून घेतलं। मग आता मला सांगा, दिलेलं 10% आरक्षण येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये लेकरांनी फॉर्म भरायचा,
आणि नंतर त्याच्यावर स्टे यायचा आणि आरक्षण स्थगित करायचं, लेकरांचं भविष्य बर्बाद। ह्याच्या पलीकडे काय आहे? आतापर्यंत मराठा समाजातील व्यक्तींनी हेच केलेलं आहे आणि आता बघितलं असेल आपल्या पायावर कुऱ्हाड मारणारे कोण आहोत तर स्वतः आपणच आहोत, दुसरे कोणीच नाहीत। कारण आपणच आपल्या व्यक्तींना पुढे जाण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्यांना निवडून त्यांना आमदार, खासदार, मंत्री पदावर सुद्धा बसवलं। मग आपल्या पदरी पडलं काय? आपल्या पदरी काहीच नाही। म्हणजे याचा अर्थ आपण मागून मागून काय मागतोय तर मराठा आरक्षण मागतोय, जेणेकरून शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये मराठा गोरगरीब जनतेतील व्यक्तींच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून मराठा आरक्षण मागतोय आणि ते सुद्धा कायमस्वरूपी टिकणारं। कारण एकदा का ठेच बसली तर आपण दुसरा पाऊल व्यवस्थित टाकतो। तसं झालं, 16% आरक्षण गेलं म्हणून आपण दुसरा पाऊल व्यवस्थित टाकतोय, कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मागतोय आणि ते सुद्धा कोणतं? सगळे सोयऱ्याच्या बद्दल जी अधिसूचना काढली, अध्यादेश काढला, त्याच्या अंमलबजावणीसाठी कायदा करा, जेणेकरून ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीत, त्या कुणबी नोंदी ज्यांच्याकडे नाहीत त्यांना सगळे सोयऱ्याचा अधिनियम लागू होईल आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र भेटून ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घेण्यात येईल। म्हणजे अशा प्रकारचा प्रयोग मनोज जरांगे पाटलांनी जे केला आहे तो कुठेतरी त्यांच्या स्वतःच्या हक्कासाठी मागतायत। कारण ते कुठल्याही प्रकारचं चोरून मागत नाहीत, त्यांना माहिती आहे अगोदर कुणबी नोंदी सापडल्या, पण त्या सापडण्यासाठी कुठल्याही प्रकारची समिती नव्हती, पण शिंदे समिती नेमली, 57 लाख कुणबी नोंदी सापडल्या। पण ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीत त्याच्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी आणि तुम्ही विचार करून सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढला, अधिनियम काढला आणि आता त्याच्यावर तुम्ही हरकती व नाहरकती मागवल्या। पण हरकती व नाहरकतीचा अभ्यास करण्यासाठी एवढा वेळ का लागतोय? सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे। तुम्ही लवकरात वेळ काढून त्याचा निर्णय द्यावा। मग मला सांगा, जर तुम्ही निर्णय देणार नसताल तर पुढारी न्यूज मध्ये ती न्यूज का आली बरं? कोणती न्यूज? सगळे सोयऱ्याचा अध्यादेशाची अंमलबजावणी आचारसंहितेच्या अगोदर होण्याची शक्यता आहे। म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे तुम्हाला इथं मराठा आरक्षणाबद्दल फक्त लोकसभेच्या निवडणुकीपुरतं ठेवायचे का? जेणेकरून मराठा समाज गाफील राहिला पाहिजे, त्यांना असं वाटलं पाहिजे की आचारसंहितेच्या अगोदर सगळे सोयऱ्याचा अध्यादेशाच्या अंमलबजावणीचा कायदा होणार आहे तर त्याला वेळ नका लावू, आचारसंहितेच्या अगोदर झाला पाहिजे निर्णय, जेणेकरून मराठा समाज सुद्धा तुमच्या बाजूने खंबीरपणे उभा राहील। कारण त्यांना वाटेल कुठेतरी मायबाप सरकारने इथं मराठा समाजाचा विचार केला आणि सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी कायदा करण्याचा प्रयत्न केला। कुठेतरी राज्य सरकारने मराठा समाजाची बाजू मांडली आणि त्यांचं ऐकलं, मराठा समाजाचा द्वेष कुठेतरी कमी होण्याचा प्रयत्न होईल। कारण इथं जर बघितलं दर दिवशी मराठा समाजातील द्वेष हा वाढत चाललाय, पण या ठिकाणी काही जण जे काही बिनडोकाचे आहेत ते मराठा समाजाला फोडण्याचा प्रयत्न चालू आहे, मराठा समाजाला वेगळा करण्याचा प्रयत्न चालू आहे। कारण या ठिकाणी बघितलं असेल, या लोकांमध्ये जर राजकारण पेरायला सुरुवात केली तर प्रत्येकाला असं वाटतं की हा माझा पक्ष, तो माझा पक्ष, ते माझा पक्ष, म्हणजे याच्या मागे पळायचं आणि पळून पळून आपले पायाचे जे काही आपण म्हणतो ना पायाचं रक्त निघूस तर त्यांच्या मागे पळायचं। पण आपली जेव्हा वेळ येईल त्यावेळी आपल्यासाठी कोणीच नाहीये। कारण या ठिकाणी आता बघितलं असेल आजच्या शेवटच्या क्षणापर्यंत मनोज जरांगे पाटलांची संवाद बैठका चालू आहे, ते कोणासाठी चालू आहे तर मराठा समाजातील गोरगरीब लेकरांसाठी चालू आहेत। कारण या ठिकाणी बघितलं असेल आता सध्या प्रत्येक जण लढतोय ते लोकसभेच्या निवडणुकीसाठी लढतोय, त्याची जागा कशा प्रकारे व्यवस्थित राहील, त्याला लोकसभेची निवडणूक निवडून जिंकून कसं येईल याचाच प्रयत्न सगळीकडे चालू आहे। पण मराठा समाजासाठी वाली कोण आहे? तो वालीच म्हणजेच मनोज जरांगे पाटील एकच वाली ठरलेला आहे आणि तो व्यक्ती कुठल्याही प्रकारचा राजकीय लालसा पोटी हे काही मराठा आरक्षण मिळवून देत नाहीयेत, तर ते समाजासाठी कार्य करतायत। प्रत्येक व्यक्तीने ते ओळखावं, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा आपल्याला वेगळ्या प्रकारचं नुकसान होऊ नये। कारण मराठा समाजाला आतापर्यंत नुकसानच होत आलेलं आहे, दगाबाजी सुद्धा केलेली आहे। 2 वेळेस मराठा आरक्षण भेटलं पण ते टिकलं का नाही? टिकणारं कायमस्वरूपी कायद्यात बसणारं आरक्षण म्हणजेच कोणतं आहे ते 50%च्या मर्यादेच्या आतलं आहे। मग तुम्हाला जे कोणताही निर्णय द्यायचा आहे तो निर्णय लवकरात द्यावा, जेणेकरून मनोज जरांगे पाटलांचा लढाही थांबला पाहिजे, मराठा समाजाचा द्वेषही थांबला पाहिजे आणि येत्या निवडणुकीमध्ये व्यवस्थितरित्या तुम्ही सर्वांची निवडणूक व्हावी अशी सगळ्यांची इच्छा आहे। मला सांगा, मराठा समाजातील व्यक्ती काय एवढे रागीट, एवढा द्वेष राज्य सरकारबद्दल का करतील, एखाद्या राजकीय पक्षाबद्दल का करतील? त्यांना त्यांच्याशी काहीच घेणं देणं नाही। मराठा समाजासाठी कोण लढतंय, मराठा समाजाला आरक्षण कोण मिळवून देते त्यांच्या पाठीमागे आहेत। तुमचा आणि त्यांचा काय धुऱ्याला धुरा आहे का? नाही। तुमचा आणि त्यांचं वैयक्तिक भांडण का? नाही। तुमच्याबद्दल द्वेष त्यांचा निर्माण का झाला? कारण तुम्ही सगळे सोयऱ्याचा अध्यादेश अधिनियम काढला, त्याच्या अंमलबजावणीसाठी कायदा का नाही केला, जेणेकरून 50%च्या मर्यादेतलं आरक्षण भेटलं असतं। मग या ठिकाणी त्याचा निर्णय एवढ्या लांबणीवर का पडतोय आणि उच्च न्यायालयातील याचिके दाखल केल्यानंतर तुम्हाला एवढा वेळ का लागतोय, जे करून 10 एप्रिलची तारीख द्यावी लागली? म्हणजे या ठिकाणी राज्य सरकारने 10% आरक्षण दिलं, त्याची सुद्धा अंमलबजावणी होण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली तर त्याला लगेच आपण उत्तर द्यायला पाहिजे होतं, जेणेकरून मराठा आरक्षणासाठी
काही मुलांना असं वाटलं असतं की स्थगिती मिळणार नाही. न्यायालयानं जर स्पष्ट सांगितलं असतं तर मुलांच्या मनातला प्रश्न सुद्धा कायमस्वरूपी डोक्यातला निघाला असता. जेणेकरून 10% आरक्षणाच्या बाजूने काही व्यक्ती आहेत त्यांच्या सुद्धा मनातला प्रश्न निघाला असता. पण आता त्यांच्या मनातही धाकधूक आहे की 10% आरक्षण हे टिकणार का नाही टिकणार आहे त्या काळामध्ये कळेल. तोपर्यंत नेमकं काय करायचंय. मग हा द्वेष कमी करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने करावा. कुठल्याही प्रकारचा मराठा समाजातील द्वेष हा तुमचा वैयक्तिक नाहीये. जेणेकरून हा वैयक्तिक होण्यासाठी काही लोक कारणीभूत आहेत. जेणेकरून त्यांना असं वाटतंय मराठा समाज एकजूट झालाय. मराठा समाज एकजूट होऊन कुठल्याही राजकीय पक्षाला टार्गेट करणार नाही, कुठल्याही समाजाला टार्गेट करणार नाही. तर तो व्यक्ती मराठा समाजातील असेल, तो व्यक्ती एकजूट झालाय याचा अर्थ त्याला फक्त पाहिजे मराठा आरक्षण. त्याला बाकी काही घेणं देणार नाही. कुठल्याही राजकीय पक्षाचा विरोध करणार नाही तो. पण त्याला जर आरक्षण मिळालं तर. पण आरक्षण नाही मिळालं तर 100% तुम्हालाही माहिती आहे कसल्याही प्रकारचं तुम्ही राजकीय वादंग पेटून ठेवलंय. लोकसभेची जागा नाही मिळाली तर एखादा व्यक्ती दुसऱ्या पक्षात जातोय. एखाद्या व्यक्तीला लोकसभेची जागा मिळाली म्हणून तो तिसऱ्या पक्षात जातोय. म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य तुम्ही ज्यावेळेस स्वतः करतात, ज्यावेळेस तुम्ही ही कृती स्वतः करतात त्यावेळेस चांगल्या गोष्टी असतात. पण मला सांगा, मराठा समाजातील व्यक्तींना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळत नसेल ते का नाही लढणार विरोधात. मग मला सांगा ह्या गोष्टी घडण्यासाठी कारणीभूत कोण आहे याचा सुद्धा राज्य सरकारने विचार करावा. आणि होईल तेवढं मराठा आरक्षणामध्ये विचार करून जे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणीसाठी कायदा करावा लागेल त्याची सुद्धा जे निर्णय आहे ते मराठा समाजासमोर लवकरच मांडण्यात यावा ही सर्व सकल मराठा समाज बांधवांची मागणी आहे. ठीक आहे, तर इथं थांबतो. धन्यवाद.